नमस्कार मित्रांनो पोलीस भरती 2024 ची नवीन जाहिरात आलेली आहे। हे तर सर्वांना माहितच आहे, पण यामध्ये कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला किती फीस लागणार आहे आणि वयाची अट काय असणार आहे, संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर कोणतीही माहिती मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्वात पहिला हा जी आर तुम्ही पाहू शकता, पोलीस शिपाई भरती 2022 आणि 2023। आता तुम्ही म्हणत असाल 2022 आणि 23 का, तर जी कोरोनामुळे 2022 आणि 23 ला भरती झालेली नव्हती ती आता 2024 ला होणार आहे। नंतर इथे तुम्ही पाहू शकता दिनांक 5/3/2024 ते 31/3/2024 या कालावधीत म्हणजे 5 मार्च ते 31 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे आहे ते पोलीस भरतीसाठी भरू शकता। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचा, तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं वेबसाईट दिलेली आहे पोलीस रिक्वायरमेंट 2024.mahit.org या संकेतस्थळावर तुम्हाला म्हणजेच या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो 5 मार्च नंतर 31 मार्चच्या आतमध्ये भरायचा आहे। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला याबाबतची आणखी माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे। नंतर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे। इथं पहिला मुद्दा पाहू शकता तुम्ही, पोलीस रिक्वायरमेंट 2024.mahit.org या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरू शकता। त्यानंतर दुसरा पॉईंट पाहिला तर इथं तुम्ही पाहू शकता, उमेदवार एका पदासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच घटकासाठी अर्ज करू शकतो। म्हणजेच उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात एकाच पदासाठी अर्ज करू शकतो। 2, 4, 5, 6 अर्ज एकापेक्षा जास्त अर्ज करायचे नाहीत। इथे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, फक्त तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे एकाच पदासाठी। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही तिसरा पॉईंट पाहू शकता, उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल। तुम्हाला जे आहे ते तुमची करेक्ट माहिती इथं भरायची आहे, चुकीची कोणतीही माहिती द्यायची नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, चौथा पॉईंट पाहिला तर इथं तुम्ही पाहू शकता, सर्वात पहिले 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल, त्यानंतरच तुमची लेखी परीक्षा म्हणजे पेपर घेण्यात येणार आहे। इथं सर्वात पहिले तुमची शारीरिक चाचणी होणार आहे, त्यानंतर तुम्हाला पेपर जो आहे तो द्यावा लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही पाचवा पॉईंट पाहू शकता, इथं जे आहे तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला 25 मार्क्स असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकता। आणि लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला 40% गुण असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही पात्र ठरणार आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता शारीरिक पात्रता काय लागणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता, उंची जी आहे तुमची 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, म्हणजेच 165 सेंटीमीटरपेक्षा उंची तुमची कमी नसायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही SRPFसाठी फॉर्म भरत असाल तर 168 सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला पाहिजे आणि महिला असाल तर 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला पाहिजे। त्यानंतर छाती पाहिली तर न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता शारीरिक चाचणी कशा प्रकारे तुमची होणार आहे। इथे तुम्हाला धावणी म्हणजे तुम्हाला धावावं लागणार आहे 1600 मीटर पुरुष असाल तर, आणि महिला असाल तर 800 मीटर, यासाठी तुम्हाला 20 गुण देण्यात येणार आहे। त्यानंतर 100 मीटर असेल पुरुषासाठी आणि 100 मीटर असेल महिलासाठी, त्यानंतर तुम्हाला यासाठी 15 गुण दिलेले आहेत। त्यानंतर गोळाफेकसाठी इथे तुम्हाला 15 गुण, म्हणजेच एकूण तुम्हाला 50 गुणांची शारीरिक चाचणी राहणार आहे। त्यानंतर पोलीस शिपाई चालकसाठी भरत असाल तर इथं तुम्हाला 1600 मीटर आणि महिलांसाठी 800 मीटर, त्यासाठी तुम्हाला 30 गुण मिळणार आहेत आणि गोळाफेकसाठी इथं तुम्हाला 20 गुण मिळणार आहेत। एकूण तुम्हाला 50 गुणांची जे आहे ते परीक्षा राहणार आहे, म्हणजे शारीरिक चाचणी जी आहे ते राहणार आहे। त्यानंतर तुम्ही पोलीस शिपाई म्हणजे SRPFसाठी जर फॉर्म भरत असाल तर इथं तुम्हाला 0.5 किमी धावावं लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला 50 मार्क भेटणार आहे आणि इथं 100 मीटर राहणार आहे, इथं त्यासाठी तुम्हाला 25 मार्क जे आहेत ते भेटणार आहे आणि गोळाफेकसाठी 25 मार्क इथं देण्यात आलेले आहेत, म्हणजेच SRPFसाठी तुम्हाला 100 गुणांची शारीरिक चाचणी राहणार आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता पाहिली तर इथं तुम्हाला 3 पदं दिलेली आहेत, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई पद। इथं या तिन्ही पदासाठी तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे। इथं फक्त एका पदासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे, जे की पोलीस शिपाई चालक पद राहणार आहे। यासाठी तुम्हाला LMVचं लायसन म्हणजे लाईट मोटर व्हेकल, ज्यालाच आपण 4 व्हीलरचं लायसन म्हणतो, ते तुम्हाला इथं लागणार आहे, तेव्हाच तुम्ही या पदासाठी पात्र जे आहे ते राहणार आहे। बाकी सर्वांसाठी तुम्हाला 12वी पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, सर्व ती आवश्यक कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 31 मार्चच्या अगोदर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे ते प्राप्त करून घेणे आवश्यक आहे, म्हणजे 31 तारखेच्या अगोदर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। SSC आणि HSCची मार्कशीट, म्हणजे तुम्हाला 10वी आणि 12वीची मार्कशीट असणे आवश्यक आहे। त्यानंतर जन्मदाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, जातीचे प्रमाणपत्र असेल, कोणत्या तुम्ही कास्टमध्ये असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं लागणार आहे। त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र असेल, त्यानंतर संगणक परीक्षा म्हणजे तुम्हाला इथं MSCIT लागणार आहे। जर तुमची MSCIT झाली नसेल तुम्ही आताच MSCIT लावू शकता, तुम्हाला तो पुरेसा वेळसुद्धा भेटते MSCIT करायसाठी, म्हणजे 31 तारखेच्या अगोदर जर तुमची MSCIT झालेली नसेल तर तुम्हाला वेळसुद्धा देण्यात येतो।
तर तुमची MSc झाली नसेल तर आताच MSc करून घ्या. तर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर महिलांमध्ये उमेदवारी करता अर्ज प्रमाणपत्र असेल. इतर मागासवर्गीय असेल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला द्यावं लागणार आहे. माजी सैनिक असाल तर तुम्हाला डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल. गृहरक्षक असाल दलाकरता त्यासाठी तुम्हाला ते वेगळं प्रमाणपत्र लागेल. प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं वेगळं प्रमाणपत्र द्यावं लागेल. त्यानंतर पोलीस पाल्य असाल तर त्यासाठी तुम्हाला वेगळं प्रमाणपत्र द्यावं लागेल. अनाथबाबतचे असाल तर ते तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल. अशक्तकालीन असाल तर ते तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल. पण असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र यासाठी द्यावं लागणार आहे. जर काढलं नसेल तर काढून घ्या. NCCमध्ये येत असेल तर NCC प्रमाणपत्र द्यावं लागेल. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट 31 तारखेच्या आत तुमच्यापाशी असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही आजच्या आजच काढून घ्या. त्यानंतर वयोमर्यादा इथं तुम्ही पाहू शकता. खुला प्रवर्ग म्हणजे तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर तुमचं वय जे आहे ते 18 वर्ष म्हणजे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असायला पाहिजे. 18 ते 28 त्या दरम्यान तुम्ही असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं पाहिलं तर मागास प्रवर्ग अजाती अजमातीमध्ये कोणत्या तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुमचं वय जे आहे ते 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत असायला पाहिजे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तर 18 ते 45 वर्ष असायला पाहिजे. त्यानंतर भूकंपग्रस्त असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत असायला पाहिजे. त्यानंतर माजी सैनिक असाल तर तुमचं वय जे ते 18 ते इथं तुम्ही पोहोचतो उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. अशा प्रकारचे जे आहे ते माजी सैनिकासाठी वय जे आहे ते राहणार आहे. पदवीधर असाल तर 18 ते 55, अनाथ असाल तर 18 ते 33 पर्यंत तुमचं वय जे आहे ते असायला पाहिजे. अशा प्रकारे वयोमर्यादा इथं देण्यात आलेली आहे.